यानंतर पाहूयात पुढची बातमी। पुण्यातून पंतप्रधान मोदींची आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर जाहीर सभा आहे। आजच्या सभेसाठी साधारण 1 लाखापेक्षा जास्त नागरिक येण्याची शक्यता वर्तवली जाते। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। देशाचे पंतप्रधान मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने ही भव्य सभेची तयारी करण्यात आली आहे। तर तब्बल 1 लाख नागरिक या सभेला येतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पुण्यातील याच रेसकोर्स मैदानावरती ते सभा घेणार आहेत। सायंकाळी 6च्या सुमारास त्यांची सगळी सभा इथं असणार आहे। साधारण पुणे लोकसभेच्या 4ही जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात त्यांची ही सभा असणार आहे। आपण पाहिलं की गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी सभेची जी तयारी आहे त्या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत ते तयारी करताना आपल्याला अनेक जे नागरिक आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत। खुर्च्याचं काम जे आहे ते लावण्याचं सध्या सुरू आहे। साधारण 1 लाखापेक्षा अधिक जे नागरिक आहेत या सभेसाठी येतील असा अंदाज देखील वर्तविला जात आहे। मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी गेल्या आठवड्याभरापासून केली जात आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनित्रा पवार आणि मावळ लोकसभेचे उमेदवार जे आहेत त्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे ती पुण्यातील या रेसकोर्स मैदानावरती असणार आहे आणि याची सगळी तयारी मोठ्या प्रमाणात गेल्या 8 दिवसापासून जे आहे ते प्रशासन आणि भाजपचे कार्यकर्ते करत आहेत। आपण बघू शकतो की याच ठिकाणी सायंकाळच्या सुमारास सभा सुरू होती आणि या ठिकाणी सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलतील आणि काय संबोधित करतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।